नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आत्ताच 10 आणि 11 तारखेला कोर्स घेतला, पण त्या कोर्सला बऱ्याच जणांना घेता नाही आलं, म्हणून 24-25 तारखेला म्हणजे चौथ्या शनिवार रविवारी कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर कोर्सविषयी चौकशी करू शकता. आज एक 15 ते 20 कंपन्यांचे रिझल्ट लागले, पण हायडेनबर्गनी सेबीच्या बूथवर जे आरोप केले आहेत, ॲलिगेशन्स लावली आहेत, त्यामुळे मार्केट 400 पॉईंट साधारण सुरुवातीला पडलं, नंतर सुधारलं आणि मार्केट संपताना पुन्हा एक 50-60 पॉईंट मार्केट मंदीत गेलं. अनूप इंजिनिअरिंगला UAEकडून प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली. गोदरेज प्रॉपर्टीनी 90 एकर जमीन खालापूर इथे खरेदी केली. CVC कॅपिटलनी 1635 हा भाव आवास फायनान्शियलच्या ओपन ऑफरसाठी ठेवला. अमर राजानी पियाजो व्हेइकल बरोबर करार केला. आता ज्या विमा कंपन्या आहेत त्यांचे प्रीमियम, त्यांचे APE आणि एकूण APE पाहूया. HDFC लाईफ प्रीमियम 34% वाढला, APE 58% वाढला आणि एकूण APE 49%. ICICI यांचा 7% प्रीमियम वाढला, 48% APE वाढला आणि इंडिव्हिज्युअल APE 4% झाला. मॅक्स लाईफचा प्रीमियम 28% वाढला, APE 45% आणि एकंदर APE 38% झाला. त्याचप्रमाणे LIC त्यांचा प्रीमियम 39% वाढला, APE 0.2% आणि एकंदर APE 14%. आंध्र शुगरचा रिझल्ट चांगला आला नाही, कमजोर आला. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं. धनलक्ष्मी बँक फायद्यातून तोट्यात गेली. 28 कोटीचा फायदा होता, तो 8 कोटीचा तोटा झाला. नेट NPA वाढले, ग्रॉस NPA फ्लॅटच आहेत. उषा मार्टिन प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. अवध शुगर प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. बजाज हिंदुस्तान तोटा कमी झाला, मार्जिन वाढलं, उत्पन्न वाढलं. मान इंडस्ट्री सगळंच कमी झालं, प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिनही कमी. नाटको फार्मा यांचा मात्र रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. त्यांनी 3 रुपये डिव्हिडंडसुद्धा दिला. बोरोसिल रिन्युएबल त्यांना तोटा झाला, त्यांचं उत्पन्न वाढलं. नाल्कोचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं आणि त्यांनी 2 रुपये डिव्हिडंड दिला. ज्युनिपर हॉटेल
यांचा 11 कोटी तोटा होता, तो 11.6 कोटी एवढा फायदा झाला. तोट्यातून फायद्यात आले. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र यांचं कमी झालं. ONGCने सांगितलं की जी नवीन विहिरीतून ते ऑइल काढतील त्याच्यावर 20% प्रीमियम लावला जाईल. त्याला APM प्राईस म्हटलं. या APM प्राईसवर 20% प्रीमियम लावला जाईल असं सरकारने जाहीर केलं. बलरामपूर चिनी प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं 11.7. व्होल्टासचा रिझल्ट खूप छान आला आणि मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला. पहिलं अप्पर सर्किट सुटूनही पुढे 15 रुपये भाव गेला. कारण वायदे बाजारात जे शेअर असतात त्यांचं सर्किट सुटतं. व्होल्टासचा प्रॉफिट 160%, 335 कोटी प्रॉफिट. रेव्हेन्यू 46% वाढलं, 5001 कोटी. आणि त्यांचं व्हॉल्यूमसुद्धा वाढलं 67%. मार्जिन 8.6% झालं. कॅम्पस ॲक्टिववेअर यांचा रिझल्ट चांगला नाही आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं. ITIचा तोटा कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं. त्यांना एक्सेप्शनल लॉस 26.5 कोटी एवढा आलाय. HOEC म्हणजे हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन, मार्जिन कमी झालं, प्रॉफिट कमी झालं. पॉवरमेकचं मात्र प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. भेलला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून 1680 कोटींची थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली. NBCCला 720 कोटींची ऑर्डर मिळाली. REC पॉवर आणि कन्सल्टन्सीकडून HG इन्फ्राला 53.77 कोटीची ऑर्डर मिळाली. RCFचा रिझल्ट लागला. त्यांचं प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. हिंदुस्तान कॉपरचा रिझल्ट मात्र सुंदर आला. कदाचित हा शेअर उद्या चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करू शकतो. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं आणि हिंदुस्तान कॉपरचा रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आलाय. त्यामुळे या रिझल्टवर आज मार्केटने रिॲक्ट केलेलं नाही, तर उद्या मार्केट रिॲक्ट याच्यावर करू शकतं. आता उद्या आज हायडेनबर्गची कथा निघाली. उद्या कोणती कथा येते ते आपल्याला तर काय माहिती नाही. त्यामुळे पाहूया. जर काय मला समजलं तर मी सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. बघूया काय काय होतं आहे. आपली भेट आता उद्या सकाळच्या व्हिडिओत होईल. नमस्ते.